लक्ष्मीकांत देशमुख यांच्या अग्निपथ या स्फुट कथा संग्रहातून भवशून्य नांदे. शिवशंभो हर हर शिवशंभो. काल दुपारी तांबुळवाडीला आल्यानंतर जो धुव्वाधार पाऊस सुरू झाला तो रात्रभर चाबकाच्या फटकाऱ्याप्रमाणे वाडीवर आसूड ओढीत होता. साथीला सू सू असा भयप्रद जीव लकलक करणारा आवाज करीत वारा वेगवान वाहत होता. त्यामुळे वठायला आलेली अनेक बाभळी लिंबाची झाडे कडकडा आवाज करीत कोसळत होती, तर तामुलवाडीच्या तिन्ही बाजूंनी दुथडी भरून वाहणाऱ्या ओढ्यात फोफावलेली बांबूची लवचिक वने वाकत सुसाट्याचा वारा झेलत होती आणि त्यांच्या छिद्रातून मंजूळ मुरळीच्या नादाऐवजी रूळ वादळी संगीत प्रसवत होते. अवघी वाडी एक पाटलाचा वाडा सोडला तर झोपड्यांची किंवा कच्च्या अर्धपक्क्या घरांची होती. घरही दगड मातीनं बांधलेली व छत म्हणून पत्रे असलेली, ज्याच्या आधारासाठी मोठमोठे दगड ठेवलेले ते भिरकावून देत तुफान वारा पत्रेही उडवीत अनेक घरं उघडी पाडीत होता. निसर्गाचं ते प्रलयंकारी तांडव जीव मुठीत धरून पाहत अनुभवत अवघ्या वाडीची समस्त माणसे, बायका, मुले होत्या नव्हत्या त्या सोलापुरी चादरी, कांबळी आणि तेही नसेल तर चिरगुट पांघरून स्वतःचा त्या तुफानी वादळी पावसापासून बचाव करीत चिडीचिप्प झोपली होती. दक्षिणेला पूर्णा नदीच्या काठावर हेमाडपंथी बांधणी असलेल्या महादेवाच्या चिरेबंदी देवळात रात्री अक्षयच्या साथीला धुनी लावून बसलेला व तुफानी पावसाची पर्वा न करता नामस्मरणात मग्न असलेला मोरया गोसावी होता. अक्षयसाठी एक लाकडी बाज देवळात आणून टाकली होती व मास्तरांनी दिलेली राठ टोचणारी पण उबदार घोंगडी गळ्यापर्यंत पांघरून अक्षय पहुडला होता. समोर 200-300 मीटरवर पूर्णा नदी पुराचं लालजर्द पाणी घुसळीत वाढत्या सामर्थ्यानिशी वाहत होती. तिचा तो वादळी प्रपाती नाद कानात रात्रभर घोंगावत होता. नजर जाईल तिथवरचं विश्व विजेअभावी गडद अंधारलेलं देवळाच्या गाभाऱ्यात मात्र समयी थरथरत का होईना तेवत क्षीण प्रकाश देत होती. केव्हा तरी मध्यरात्री मोरया गोसावी निद्राधीन झाला होता. झोपेतही तो शिवशंभो असं पुटपुटत होता. अक्षय लख्ख जागा होता. देवळाचं प्रशस्त आवार, सभोवती गाभाऱ्यातून येणाऱ्या थरथरत्या प्रकाशात गर्दतमाची तीव्रता त्याला अधिकच जाणवत होती. त्याची झोप साफ उडाली होती. खरं तर काल दुपारपासून अवघी तामुलवाडी तुडविल्यानंतर अंतर्बाह्य चिंब भिजलेल्या अक्षयचा तरुण देह थकला होता. ओली झालेली जीन्स पॅन्ट अधिक जड झाली होती. शर्ट अंगाला चिकटला होता आणि हुडहुडी भरवीत होता. त्याच्या मनात अनेक प्रश्नांचं तुफान उठलेलं. आपण इथं काम करीत आहोत. आपलं मुंबईचं सुरक्षित आयुष्य सोडून पवईला IIT मध्ये BTech होऊन एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीत जॉब घेण्याऐवजी राज्य शासनाच्या अभियांत्रिकी सेवेत कार्यकारी अभियंत्याची नोकरी स्वीकारलेली. प्रशिक्षणाच्या कालावधीत सहाय्यक अभियंता म्हणून परभणीस आलो व या मध्यरात्री या पुरानं वेढलेल्या तामुलवाडीत देवळावर खाटेवर पडून जे अनुभवित आहोत ते आपल्या कॉन्व्हेंट प्रशिक्षित हाय सोसायटीतल्या मित्रांना मुंबईत परतल्यावर सांगितलं तर ते विश्वास ठेवणार नाहीत. खराखुरा अस्सल भारत, खेडेगावांचा भारत असाच आहे का? या तथाकथित प्रगतिशील महाराष्ट्रात अशी तामुलवाडी असेल तर बिहार, उत्तर प्रदेशची काय स्थिती असेल?
तो पुन्हा पुन्हा आपलं मुंबईचं मरीन ड्राईव्ह कप परेडचं AC वॉल टू वॉल कार्पेटचं संपन्न चंगळवादी उपभोगाचं जीवन आणि ग्रामीण महाराष्ट्राचं विदारक प्रतीक असलेल्या तामुलवाडीचं काल दुपारपासून पाहत असलेलं अभावाचं आणि निसर्गाच्या लहरीवर अवलंबून असलेलं कुंठित गतानुगतिक जीवन यांच्यातला कॉन्ट्रॅक्ट शिरमिंद्या मनानं स्वतःला अपराधाची टोचणी लावत तपासत होता आणि अस्वस्थ होत होता. म्हणूनच त्याला झोप येत नव्हती आणि नजर समोरून वाहणाऱ्या अंधारातही लाल पाण्याचे रंग अंगांगावर अनाम व खोल भीती उठवीत वाहणाऱ्या नदीवर खिळलेली होती. आपण या गावचे, या लोकांचे काही देणे लागतो का? आर वी बिलॉंग टू अनदर प्लॅनेट, अनदर अर्थ? आणि त्याच्या कानावर शिवस्तुतीचे शब्द आले. अक्षय त्या अंधाराच्या पोकळीत खणखणीत भक्ती भिजल्या स्वरात ऐकू येणाऱ्या नादपूर्ण शब्दांनी रोमांचित झाला. मोरया गोसावी नदीकडून येत होते व शिवस्तुती म्हणत होते. कैलास राणा, शिवचंद्र मौळी, फणींद्रमाथा मुकुटी झळाली, कारुण्य सिंधू भवदुःख हारी, तुझविन शंभो मज कोण तारी. सारी तामुलवाडी निसर्गाच्या तांडव प्रतापानं भयभीत होऊन दिवभीताप्रमाणे वळचणीला बिलगली असताना हा निसंग गोसावी त्या पूर्णा नदीच्या पुराच्या पाण्यात सचैल स्नान करून आला होता व शिवस्तुती गात गाभाऱ्यात पूजेला बसला होता. अनुहत शब्द गगनी न माय, तिचे निनादे भवशून्य होय. कथा निजांगे करुणा कुमारी, तुझविन शंभो मज कोण तारी. अक्षयनं घोंगडी सारली व तो उठून गाभाऱ्याजवळ गेला. मोरया गोसावीनं काजळी झाडल्यामुळे समईची वात दीप्तिमान होऊन गाभारा उजळीत होती. त्या प्रसन्न उबदार पवित्र प्रकाशात शिवलिंग झळाळत होतं. पांढऱ्या कण्हेरीच्या फुलात मोरया गोसावी शिवलिंग शृंगारत होता आणि पूजेचे मंत्र म्हणत होता. मॅट्रिकला मेरिटला येण्यासाठी 100 पैकी 100 मार्क्स मिळतात म्हणून अक्षयनं दुसरी भाषा म्हणून हिंदीच्या ऐवजी संस्कृत घेतलं होतं. त्यामुळे मोरया गोसावी जे मंत्र म्हणत होता त्याचा अर्थ त्याला समजत होता. त्या ब्राह्ममुहूर्तावर निसर्गाच्या प्रलयकारी तांडवाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात एकाकी निसंग गोसावी रुद्ररूप शिवाची मनोभावे पूजा बांधित होता. अक्षयचं क्षुब्ध मन हळूहळू शांत होत होतं. नकळत बालपणीचे आजीनं शिकवलेले संस्कार जागृत होत होते. त्यानं गुडघ्यावर बसून नकळत हात जोडले होते. तामुलवाडीला अशा एका शिवाची व मोरया गोसावी सारख्या शिवभक्ताची जरुरी होती. किमान पक्षी त्यांचं मन शांत ठेवायला मदतगार सिद्ध होणारी. आजवर आयुष्यात कधी पूजा न केलेल्या व आजीच्या मृत्यूनंतर चुकूनही कधी मंदिरात न गेलेला अक्षय आज भल्या पहाटे शिवमंदिरात वीरासन घालून हात जोडून मोरया गोसावीनं आरंभलेली पूजा पाहत होता आणि मनातल्या प्रश्नाच्या तुफानाला वाट शोधत होता. लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, विषय कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा, लावण्य सुंदर मस्तकी वाळा, तेथुनिय जळ निर्मळ वाहे झुळझुळा. जय देव जय जय श्री शंकरा, आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. पूजेनंतर मोरया गोसावी जपासाठी गाभाऱ्यातच ध्यान लावून बसला आणि भारावलेली अवस्था संपल्यावर भानावर येत
अक्षय उठून बाहेर आला. पाऊस थांबला होता आणि सूर्याचा लख्ख प्रकाश आसमंतात फाकला होता. पण त्यानं प्रसन्नता, नवचैतन्य आणलेलं नव्हतं, तर त्या प्रकाशात काल रात्रीच्या विध्वंसाचं विदारक रूप दिसत होतं. अजूनही आपली सीमारेषा, आपलं पात्र ओलांडून गावातील सखल भागात शिरलेली पूर्णा नदी उन्मत्त आवेगानं, आपलं लाल जळ धडकी भरवणाऱ्या वेगानं नेत वाहत होती. काळी चिकणमाती लाभलेली तामुलवाडी चिखलानं लतपतली होती. ठिकठिकाणी दवा भरून बनलेले बेडूक, ठिकठिकाणी दबा धरून बसलेले बेडूक किळसवाण्या भीतियुक्त आवाजात ओरडत होते. एक मेलेला सर्प आकाशातून झेप घेत उचलून गरुडानं नेताना अक्षयनं पाहिलं आणि तो शहारला. तामुळवाडीला जाग आली होती आणि नेहमी प्रातःविधीस वाळूच्या वनात जाणारे ग्रामस्थ तेथून पाणी वाहत असल्यामुळे अलीकडेच विधीला बसले होते. ते दृश्य पाहून अक्षयला मुंबईत असताना लोकलमधून पहाटे जाताना दोन्ही बाजूंच्या दृश्यमालिका आठवल्या आणि त्यानं खांदे उडवले. वाड्यावरून पाटलाचा गडी सांगावा घेऊन आला होता. चहाला त्यांनी बोलावलं होतं व तिथं आमदार व तहसीलदार अक्षयची वाट पाहत होते. रात्री त्यानं वाड्याच्या सुरक्षित उभेत राहायचं नाकारून मंदिरात राहायचं पसंत केलं होतं आणि तेथे कोंबडीचं मसालेदार जेवण टाळून तो मास्तरांच्या घरी पिठलं भाकरी जेवला होता. त्याचं हे विचित्र वागणं त्यांना समजत नव्हतं. अक्षयला तरी कुठे आपल्या विचित्र वर्तनाची संगती लागत होती. तो क्षुब्ध होता, पण आपला क्षोभ कुणावर होता हेच त्याला कळत नव्हतं. काल दुपारी तहसीलला आमदारांनी समन्वय समितीची बैठक बोलावली होती. अक्षय रुजू झाल्यानंतर ही पहिलीच बैठक पहिल्या पंधरवड्यातच लागली. तेथे तामुलवाडीच्या पुनर्वसनाचा प्रश्न उपस्थित झालेला. वाडीचे सरपंच व 4 ग्रामस्थ तेथे आले होते व त्यांनी रोखठोकपणे सवाल टाकला होता. किती वरीस आम्ही दर बरसातीला भीत भीत जगायचं? आमदार साहेब, तिन्ही बाजूंनी ओढे आहेत व चौथ्या दिशेला पूर्णा नदी. गाव तसं उंचावर आहे, पण तुफान पाऊस पडला की नदीचं पात्र वाढतं, बॅकवॉटर ओढ्यात शिरतं आणि पूर्ण वाडी पाण्यानं वेढली जाते. जिल्ह्यापासून, जगापासून 2-3 दिवस संपर्क तुटतो. अशा वेळी बाळंतबाईचं, म्हाताऱ्या कोताऱ्यांचं मरणच. अक्षयच्या कानात त्याचा ज्युनियर इंजिनियर कुजबुजला. खरं आहे सर, पण आपल्या इरिगेशनच्या शास्त्राप्रमाणे हे गाव उंचावर असल्यामुळे पूररेषेत येत नाही. तसा रिपोर्ट दप्तरबंद आहे, पण पाण्याचा वेढा पडतो. पूर प्रतिबंधक भिंत खर्चिक म्हणून होत नाही, तर पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाला गावाची घरं, वाड्या, एकूण गाव पण पूररेषेत यावं लागतं, तरच शासन मंजुरी देतं. जुन्या जाणत्या खात्यात मुरलेल्या तहसीलदारांनी फाईल पाहून नेमकं हेच उत्तर फेकलं. पण तामुलवाडीच्या सरपंचाचं व ग्रामस्थांचं त्यानं काही समाधान झालं नाही. होणं शक्यही नव्हतं. गावची किती माणसं मेली म्हणजे तुम्हाला या प्रश्नाची तीव्रता समजणार आहे? एका ग्रामस्थानं संतापानं विचारलं. तेव्हा नव्यानं निवडून आलेले आमदार चपापले. त्यांनीही निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी या गावाला भेट दिली नव्हती, कारण नदीतून बारमाही टोकरा छोटी होडकी चालायची.
यातून पैल तरी जायचं व पुन्हा अर्धा एक मैल रान तुडवायचं. प्रचाराचा अर्धा दिवस मोडला असता. या व्यावहारिक हिशोबानं आमदारांनी तामुलवाडी टाळली होती. त्यांनी अक्षयकडे पाहिलं. त्यांच्या नजरेतला मतितार्थ त्यानं जाणला. आमदारांना हा उमदा उच्च विद्याविभूषित तरुण आवडला होता. त्याचं उच्च शिक्षण, डिग्री याचं खात्यात फारसं चीज होणार नाही असंही त्यांनी बोलून दाखवलं होतं. पण त्याला ग्रामीण भारत पाहायचा होता. आयुष्याची किमान 2-3 वर्षे त्याला ग्रामीण भागाच्या पुनर्रचनेसाठी द्यायची होती. त्यात अपयश आलं तरी धोका नव्हता. त्याची IITची डिग्री त्याला केव्हाही 25-30 हजारांची नोकरी मुंबई पुण्याला द्यायला समर्थ होती. अक्षय म्हणाला, आज बैठकीनंतर आपण तामुलवाडीला जाऊया. तहसीलदार साहेब पण आले तर बरं होईल. या गावचा प्रश्न पुनर्वसनापेक्षाही ज्यादा इतर भागापासून पुराच्या वेळी कट ऑफ होण्याचा आहे. वेढा पडून जगाशी संपर्क तुटण्याचा आहे. नेमकी कोणती बाब कमी खर्चाची राहील हे मी प्रत्यक्ष पाहणी केल्यावर सांगू शकेन. पुनर्वसन हा कधीही केवळ तांत्रिक प्रश्न असू शकत नाही. असू नये. त्यात मानवी भावनेची बाजू आणि गावांचे लोकेशनही महत्त्वपूर्ण ठरतात. सरपंच त्याच्याकडे अवाक होऊन पाहत राहिले. हा काल आलेला कॉलेज कुमारासारखा दिसणारा इंजिनियर वाडी न बघता नेमकेपणानं प्रश्नांची गुंतागुंत किती सहजतेने उलगडून दाखवत होता. गेली 15 वर्षे ते सरपंच होते व तेव्हापासून गावच्या पुनर्वसनासाठी झटत होते. पण क्लिष्ट कायदे व तांत्रिक नियम यांच्यात त्यांच्या गावचा प्रश्न चपखलपणे बसत नव्हता. मुख्य म्हणजे वरिष्ठ अधिकारी टोकऱ्यातून पैलतीळी येऊन पाहण्याचे कष्ट घेत नव्हते व खालच्या कर्मचाऱ्यांचे तांत्रिक ज्ञान ठीकठाक असले तरी त्यातून कसा मार्ग काढायचा याची प्रज्ञा व अधिकार नसल्यामुळे त्यांचे अहवाल नकारार्थीच असायचे. एकाएकी सरपंचाला त्याच्याबद्दल आपुलकी वाटू लागली. अगदी बेस बोललात तुम्ही साहेब. चला, आम्ही तुम्हासनी वाडीला नेतो. मीटिंग संपून वाडीला नदीपर्यंत जायला 3-4 वाजतील. मग पाहणी होता होता अंधार पडेल. तहसीलदार पेन्शनला आलेले जाडजूड अंगाचे होते. त्यांना टोकऱ्यातून जाणं व पायी गाव तुडवून पाहणी करणं जीवावर आलं होतं. आमदार साहेब, पुन्हा कधीतरी तारीख द्या. आज वेधशाळेची तारही आली आहे. अतिवृष्टीचा संभव आहे. पूर आला तर तुम्ही आम्ही अडकून पडू. मगाशी रोखठोक बोलणारा ग्रामस्थ पुन्हा उपहासानं हसत तेवढ्याच ठणठणीतपणे म्हणाला, वा साहेब, आम्ही हर साल हे संकट ही आसमानी सुलतानी झेलतो. तुम्हाला प्रत्यक्ष पाहायला मिळालं तर निदान मंजुरी तरी द्याल. आमदारांना आता नाही म्हणणं शक्य नव्हतं. ते म्हणाले, ठीक आहे रावसाहेब. वेधशाळेचा अंदाज जून उलटला तरी खरा ठरत नाहीये. जेमतेम मुतल्याप्रमाणे पाऊस झालाय थोडासा. बस, जाऊन येऊया. पुन्हा माझंही बजेट सेशन आहे. माझंही बजेट सेशन आहे. वेळ नाही मिळणार. हे आमचे नवे इंजिनियर अक्षय बाबू काय तोडगा काढतात हे मला पाहायचं आहे. ते सर्वजण तामुलवाडीला पोचले तेव्हा तहसीलदारांना चालण्याच्या श्रमानं धाप लागली होती. त्यांनी पाटलाच्या वाड्यावर विश्रांती घेण्याचं ठरवलं. आमदारांनाही त्यांच्या पक्षकार्यकर्त्यांनी घेरा घातला. तेव्हा अक्षयसोबत सरपंच आणि तो ग्रामस्थ उरला. त्यांनी पूर्ण गाव 4 बाजूंनी फिरून पाहायला सुरुवात केली असता पावसाचे थेंब तुटू लागले. मग चक्क गारांच्या वर्षावात धुव्वाधार पर्जन्यवृष्टी सुरू झाली. पाहता पाहता ओढे भरून वाहू लागले. शांतपणे झुळझुळणारी पूर्णा नदी उन्मत्त झेपावू लागली आणि पूर आल्यामुळे त्यांना तामुलवाडीतच मुक्काम ठोकावा लागला होता.
पाटलाच्या वाड्यावर चहा फरार झाला आणि पुन्हा अक्षय बाहेर पडला. पुन्हा एकदा त्याला तामुलवाडी पाहायची होती. तुकड्या तुकड्यानं जाणवणारी दृश्यमालिका, पण सामूहिक परिणाम मात्र संघटित एकेरी. सुन्न करणारं विदारक वास्तव जेव्हा समोर येतं तेव्हा हताशतेखेरीज अन्य काही जाणवत नाही. सेवानिवृत्त मास्तरांची लेक माहेरी बाळणपणाला आलेली, मूळ आडवं पोटात झालेलं, कालपासून तळमळत आहे. तिला दाखवायला उपचाराला प्राथमिक आरोग्य केंद्राला न्यायला हवं. पूर ओसरला तरच जाता येईल. पण गावाच्या चारी दिशांच्या वाटा पाण्यानं गिळलेल्या, एकाच खोलीतला भीषण अभावाचा संसार, कोपऱ्यात बाजेवरती पोर करून किंकाळ्या फोडीत आक्रंदत होती. एक अनुभवी सुईण पोटावरून हात फिरवीत कळ जिरवत होती. ती वाढवणं धोकादायक होतं. अक्षय क्षणभरच त्या घरात डोकावला आणि लगेच बाहेर पडला. असं या विज्ञान युगात पाहावं लागेल हे त्याच्यासाठी अविश्वसनीय होतं. सखल भागातली अवघी झोपडपट्टी रात्रभर पाण्याखाली होती. आता कुठे पाणी ओसरल्यामुळे ते गोरगरीब जीव जे रात्रभर शाळेत आसऱ्याला होते परत आले होते व आपला पाण्यात उद्ध्वस्त झालेला संसार पाहत होते. पाण्याच्या वेगानं लवचिक बांबूपासून बनलेल्या झोपड्या टगून होत्या, पण भांडी कुंडी, धान्य, पीठ व इतर सामान पार धुवून निघालं होतं. अंगावरील वस्त्राखेरीज कपडे उरले नव्हते. काहींच्या बकऱ्या कोंबड्याही वाहून गेल्या होत्या. खिशात पैका नव्हता. गावात रॉकेल आलेलं मागेच संपलं होतं. या गावचं रेशन दुकानदारानं 6 महिने माल उचलला नाही म्हणून रद्द करून ते नदीपल्याड गावाला जोडलं होतं. तिथं गेल्याखेरीज चूल पेटायला पण रॉकेल मिळायचं नाही. पावसानं लाकूडफाटा काटक्या कुटक्याही ओल्या सर्द झाल्यामुळे पेटत नव्हत्या. भकास नजरेनं टळाटळा नदीच्या पुराकडं पाहत बसलेल्या स्त्रिया दरवर्षीच्या अशा उद्ध्वस्त होण्यामुळे बनलेल्या दैववादी वृत्तीमुळे निर्विकारतेचे चेहऱ्यावर चढलेले लेप, पण केवढे बोचक टोचणी लावणारे, उघडी उकिडवी बसलेली पुरुष मंडळी हलक्या सुरात कुजबुजणारी, पोटाची, रोजगाराची व संसाराची चिंता त्यातून प्रकट होत होती. उघडी नागडी पोरं मात्र तहान भूक विसरून पुराचं पाणी पाहत खिदळत होती. जीवनाची आशा, जगण्याची उमेद वाढवणारी ती प्रकाशकिरणे वाटली अक्षयला. त्याला त्यांच्यात मोर्या गोसावीची निसंग छवी दिसली. सरपंच अक्षयला सांगत होता, साहेब, चहूबाजूंनी पाणी असल्यामुळे पाझरगावच्या मातीखाली झिरपून सदैव ओल आणतो. आमची घरं कितीही पक्का पाया रचला तरी 10-5 वर्षात ढासळतात, कारण खालची जमीन दलदल झाली आहे. काही ठिकाणी त्यानं पहारीनं खणायला लावलं तेव्हा एका झटक्यात पहार जमिनीच्या आत सहजतेनं गेली होती. अक्षयला त्या क्षणी त्या गावाची वर्षावर्षाला कणाकणानं येणारी मृत्यूची चाहूल जाणवली आणि त्याच्या मनात काही विचार पक्के होत गेले. हिस्स असा आवाज झाला. अक्षय सरपंचाशी बोलण्याच्या नादामध्ये जात असताना त्या आवाजानं भानावर आला. समोर एक हिरवा गर्द साप
सळसळत होता. मानवी चाहुलीनं त्यानं आवाज केला होता. अक्षय तो निघून जाईपर्यंत थबकला होता. साहेब, पाऊस सुरू झाला की तामुलवाडीला साप विंचवाचा हा असा त्रास होतो बघा. दर वर्षाला 1-2 सर्पदंशाचे मृत्यू ठरलेले बघा. पुन्हा मनात एक हताशतेची उठलेली लहर. सर्पदंशावर इलाज होऊ शकतो हे त्याचं विज्ञाननिष्ठ मन आजवर ग्वाही देत आलेलं. पण आज ते खरं वाटेना. त्याला आपली उच्च तांत्रिक डिग्रीही फोल कवडी मोलाची वाटू लागली. आमच्या वाडीला तामुलवाडी हे नाव इथं मिळणाऱ्या स्ट्रॉंग कडक तंबाखूच्या पिकामुळे पडलं बघा साहेब. सरपंच सांगत होते. पण कधी कधी वाटतं यामागे देवाची करणी असावी. अशा पुराच्या प्रसंगी घरच्या घरी तंबाखूची पानं वळून विडी केली जाते. तिच्या झुरक्यात वेदना हलक्या होतात. पुन्हा एकदा थक्क व्हायची अक्षयवर आलेली पाळी. गावात रोगावर उपचार करायला एकही डॉक्टर वा आरोग्यसेवक नाही. त्यामुळे शरीर वेदनेवर इथल्या कडक तंबाखूचं सरळ सेवन करणं वा बिड्या वळवून फुंकणं हाच एक अक्सीर रामबाण उपाय त्यांना माहीत होता. सहज मिळणारा होता. त्याला स्त्रिया व मुलेही अपवाद नव्हती. मास्तराच्या मुलीची ती कळ जिरवणारी सुईण मधून मधून तंबाखूची गोळी दाढेखाली ठेवण्यासाठी देत होती. तापानं फणफणलेल्या पोरांना निपचित पडून राहण्यासाठी अशीच गोळी आईबाप द्यायचे. पुढे सरपंच पुरे. मला माझीच शरम वाटू लागली आहे, अक्षय म्हणाला. त्याचा स्वर कमालीचा प्रांजळ वाटत होता. इथून पळून जावे, ही नोकरी सोडावी व मुंबईला परत आपल्या परिचित संपन्न भरपेट विश्वात जावं हा मोह होत होता. पण विवेकी मन टोकत होतं, आत्मपरीक्षणाला भाग पाडित होतं. पण ते किती त्रासदायक छळवादी होतं. अशाही स्थितीत तुम्ही कशाच्या बळावर जगता सरपंच साहेब, अक्षयनं न राहून विचारलं. कारण तो कालपासून तामुलवाडीत ग्रामस्थांच्या सोबत होता. त्यांची जगण्याची विजिगिषा पाहत होता. तामुलवाडी कुणी या ठिकाणी बसवली माहीत नाही, पण गावाचा हा पुराच्या पाण्यानं वेढा पडण्याचा प्रसंग बहुतेक दरवर्षी यायचा. अडकलेली बाळंतीण, वाहून गेलेली झोपडपट्टी, साप विंचवांचा सुळसुळाट, जगापासून संपर्क तुटल्यामुळे धान्य, मीठ, मिरची नाही, रॉकेल नाही की पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही. गावात व पंचक्रोशीत डॉक्टर वा तज्ज्ञ नर्सही नाही. पुराचा वेढा पडला की जीवन वाटणारे पाणी मृत्यूचं विक्राळ रूप घेऊन येतं आणि दरवर्षी 4-2 मानवी बळी घेतं. त्या पुराच्या पाण्याचा जरी धडकी भरवणारा आवाज मग अणुरेणूत सामावला जातो. जिल्ह्यासाठी वरदायिनी पूज्य ठरलेल्या पूर्णामायेला इथं मात्र यमाची तमाची सहोदर मानलं जातं. जिल्ह्याच्या राज्याच्या विकास प्रक्रियेत जणू तामुलवाडीचं नामोनिशाणही नव्हतं. साहेब, जन्माला आलं की मरेपर्यंत जगावं लागतंच, मग ते जगणं किती का कठीण असेना, सरपंच म्हणाला. सतत मृत्यूच्या छायेत जीव मुठीत धरून वावरावं लागतं. अशा वेळी एकच सहारा आहे, नदीकाठचं महादेवाचं देऊळ. आमच्या जीवन मरणाचं सारं ओझं भार त्याच्या चरणी अर्पण करतो आणि तो मोरया गोसावी कोठून आला देव जाणे, पण त्याची प्रार्थना, त्याची पूजा आम्हाला धीर देते, जगायचं बळ देते.
तो काही फारसा बोलत नाही. अडल्या नडल्याच्या घरी त्याला कसं समजतं माहीत नाही. अचूक येतो, देवाचं भस्म लावतो, अंगावरून मस्तकावरून शिवशंभो हर हर करीत हात फिरवतो आणि मग येणारं मरणही सुखानं शांतपणे येतो. अक्षय चांगलाच बुचकळ्यात पडला होता. मोरया गोसावी हा खरंच जिवंत खराखुरा माणूस आहे का? श्रद्धा धैर्याचं प्रतीक, गावकऱ्यांनी त्यांच्यासाठी निर्माण केलेलं प्रतीक मिथक. पुरामुळे तामुलवाडीत 2 दिवस आमदार अडकून पडले अशी खमंग बातमी या काळात वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली होती. नदीचा पूर ओसरण्याचा वेग मंद होता. त्यामुळे आमदार व तहसीलदार हे तामुलवाडीत कमालीचे बोर होत पाटलाच्या वाड्यात आराम करीत होते. अक्षय मात्र चळ लागल्याप्रमाणे वाडीत बीर हिंडत होता. प्रत्येक घरात जात होता, लोकांशी बोलत होता, त्याहीपेक्षा जास्त ऐकत होता. त्याला त्यांच्या प्राप्त परिस्थितीतही चिवटपणे जगण्याचा पीळ शोधायचा होता आणि निर्लेपपणे मृत्यूला सामोरं जाणाऱ्या वृत्तीचंही रहस्य जाणून घ्यायचं होतं. त्याचा हा शोध पुन्हा पुन्हा नदीकाठचं पुरातन शिवमंदिर आणि निस्संग अवलिया मोरया गोसावीपाशी येऊन थांबत होता. पण मोरया गोसावीचं मौन आणि शून्यवत नजर त्याला अनाकलनीय वाटत होती. प्रसंगी चीड यावी इतपत अलिप्त व कोरडी वाटत होती. पण ती फोल आहे हे अक्षयला जाणवलं ते त्या दुपारी वाडीच्या एका तरण्या ताठ्या शेतकऱ्याच्या मृत्यूनं. दुपारी अक्षय शिवमंदिरात भिंतीला टेकून पहुडला होता आणि मोरया गोसावी पद्मासनात समाधी लावून बसलेला. ओठातून घुमणारे शब्द येत होते, शिवशंभो हर हर शिवशंभो. अक्षय त्याचा डोळे मिटलेला चेहरा एकटक पाहत होता. त्याला तो वाचायचा होता, पण मनातलं त्यावर काही उमटलेलं दिसत नव्हतं. हीच तर कर्मयोगी अवस्था नाही. कसलीही अपेक्षा न करता जगण्याचं एकदा साधलं की आपल्या आधुनिक जगातले जगण्याचे सारे संदर्भ व प्रेरणा, स्पर्धा, संघर्ष आणि चंगळवादी शैलीचं जगणं फोल ठरतं. आणि या पूर्णा नदी व 3 ओढ्यांनी जगापासून अलग केलेल्या तामुलवाडीत तरी ते अप्रस्तुत ठरतात. तो किती वेळ तरी आपल्याच विचारात नादावला होता. अचानक भान आलं ते मोरया गोसावीनं समाधी सोडीत त्याला दिलेल्या हाकेनं. बाळ, आपल्याला गावात जायचं आहे. 2 रात्री व 3ऱ्या दिवशी जवळजवळ असूनही तो अक्षयशी एक शब्दही बोलला नव्हता. आजची त्याची हाक त्याला त्यामुळे क्षणभर अविश्वसनीय वाटली. चला महाराज, तो उठत म्हणाला. मोरया गोसावीचे दाढीमिशीच्या जंजाळात हरवलेले ओठ किंचित हलले होते, जणू त्यानं स्मित केलं होतं. उबदार व स्नेहल, कारण त्याच्या डोळ्यात त्याच्या छटा अक्षयला जाणवल्या. कदाचित आज आपल्याला आपण 2 दिवस वाडीच्या लोकांच्या जीवनमरणाचा शोध घेत आहोत. तो कदाचित सफल होईल, पण ते कळून तरी काय फायदा? हा सवाल त्याला फटकारून गेला. तरीही मनात त्याची जिज्ञासा होती. त्या ओढीत तो मोरया गोसावीसोबत चालू लागला. काही क्षणातच मोरया गोसावी एका झोपडीत शिरला. त्याच्या मागोमाग अक्षयही. तेथे एका मोडक्या खाटेवर त्या घराचा तर्णाबाण दगडी वेदना असह्य होत असल्यामुळे किंचाळत होता. सारं अंग काळनिळं पडलं होतं. त्याला सर्पदंश तर झाला नाही? अक्षयच्या मनात शंका आली आणि ती खरी असल्याची ग्वाही त्या गड्याच्या म्हातारीनं दिली. आज रामपारी झाडाला जाताना पोराचा पाय एका सापावर पडला आणि त्यानं चावा घेतला.
ओ माय गॉड, किती वेळ गेला बहुमोल असा. या काळात त्याला तातडीनं दवाखान्यात हलवलं असतं तर तो वाचला असता. आता तो मृत्यूच्या दारी आहे. कदाचित आपल्यासमोरच. अक्षयला आपल्या आजीचा मृतदेह आठवला आणि मृत्यूच्या जाणीवेनं काळीज थरकापलं. तरीही काहीतरी केलं पाहिजे असं त्याला वाटत होतं. त्यानं खिसा चाचपला. त्याचा दाढीचा छोटासा किट खिशात होता. त्यातलं त्यानं रेझर काढलं व जेथे सर्पदंश झाला तेथे तो ठेवून कातडी कापली व वरच्या पिंढऱ्या गच्च धरल्या. मोरया गोसावी अचल व निसंगपणे त्याची कृती पाहत होता. त्यानं मदतही केली नाही की विरोधही केला नाही. अक्षयच्या त्या कृतीचा काही उपयोग झाला नाही, कारण फिकट रक्त बाहेर येत होतं मंदपणे. म्हणजेच त्याच्या जगण्याच्या यंत्रणा मंदावत होत्या. तो निसंशय मरणाच्या दाराशी होता. अक्षय बापुडा झाला तसा मोरया गोसावी पुढे होत खाटेच्या समोर बसला आणि खणखणीत स्वरात उच्चार केला, शिवशंभो हर हर. आणि वेदनेनं तडफडणाऱ्या गड्याच्या तोंडावरून, देहावरून व सर्पदंश झालेल्या पायावरून हळुवारपणे हात फिरवायला सुरुवात केली. बेटा, शांत हो, शांत हो. तुझ्या महाप्रस्थानाची वेळ आली आहे. ते शुभ आहे. हा मलिन झालेला देह तुला आता त्यागायचा आहे आणि लवकरच तुला नवा उत्तम देह मिळणार आहे. तूच राहणार आहेस नंतरही अनंत काळासाठी, कारण आत्मा अमर असतो. बस शिवशंकराचं नामस्मरण कर आणि शांतपणे वेदना सहन कर. अक्षय थिजल्याप्रमाणे मोरया गोसावीचे शब्द ऐकत होता. मनात पुन्हा प्रश्नांची वादळं उमटत होती. त्याचं मरणाचं तत्वज्ञान त्याला फोल वाटत होतं. वृद्धापकाळी जराजर्जर अवस्थेत जगण्याच्या यंत्रणा निकामी होत मरण जवळ येतं तेव्हा कदाचित हा उपदेश योग्य होता. पण आज जेमतेम तिशीतला तो गडी साप चावून उपचाराअभावी मरत होता आणि हा गोसावी त्याला जीवनाच्या अनंत तत्वाचं तत्वज्ञान सांगत होता. पढीक पंडिताप्रमाणे का मूर्खाप्रमाणे तो विषण्ण हसला. पण मोरया गोसावीच्या शब्दात काय जादू होती की तो विव्हळणारा गडी शांत झाला होता आणि अस्फुट स्वरात शिवस्तुती करीत त्याच्यासमोर शांतपणे त्यानं अंतिम श्वास सोडला. त्यानंतर गोसावी त्याला मास्तराच्या घरात घेऊन गेला. त्यांची लेक अद्यापही बाळंत वेणा काढत तळमळत होती. गोसावीनं तिच्या चेहऱ्यावर हात फिरवला. तसाच 9 महिन्यांच्या गर्भारानं फुललेल्या पोटावरूनही अक्षय पाहत होता. मोरया गोसावीच्या चेहऱ्यावर तेच कनवाळू वत्सल मंदस स्मित होतं. त्यानं आता त्याला काहीसं भारल्यासारखं वाटत होतं. गुरुजी, काही काळजी करू नका. महादेवाचं स्मरण करा. तुमची लेक सुखरूप बाळंत होईल. तसं झालं आणि मुलगा झाला तर मी त्याचं नाव मोरया ठेवीन महाराज. मास्तरांची पाठ थोपटीत मोरया गोसावी बाहेर आला व देवळाकडे चालू लागला. अक्षयनंही त्याची पाठ धरली. पुन्हा देवळात त्याचं पद्मासन घालून समाधी लावणं आणि अक्षयचं त्याच्याकडे एकटक पाहत मनातील विचारांचा प्रश्नांचा शोध घेणं हा क्रम
सुरूच होता. महाराज, आता त्यांच्याशी बोललंच पाहिजे असं वाटून अक्षय तीव्र स्वरात म्हणाला. तसं मोरया गोसावीनं डोळे उघडले व म्हटलं, बोल बाळ, चिंताक्रांत दिसतोस, गोंधळलेला वाटतोस. हा महाराज, गेले 2 रात्री व 3 दिवस मी तुमच्या संगतीला आहे. मंत्रचळ झाल्याप्रमाणे. का कळत नाही, पण काही विचारायचं आहे. विचारू, परवानगी आहे? मोरया गोसावी मंदपणे हसला. ती त्याची संमती समजून अक्षयनं विचारलं, महाराज, आजवर कधी मी अध्यात्माचा विचार केला नाही, पण इथं आल्यावर तामुलवाडीकरांचं निसर्गाच्या लहरीवर म्हणजेच पर्यायानं नीतीवर अवलंबून असलेलं परावलंबित्व व कुंठित जीवन पाहिलं की वाटतं त्यांना जगण्या मरण्यासाठी धर्मश्रद्धा नामक अफूची गोळी, इथं तंबाखू अमाप पिकतो म्हणून तंबाखूची गोळी म्हणावी लागेल, त्याची फार गरज आहे. तुम्ही संन्यासी आहात, कदाचित वेदशास्त्र संपन्न दर्शनकार असाल. तुम्ही याची कशी मीमांसा कराल? या नियतीच्या संकेतामागच्या ईश्वरी इच्छेचा कशा पद्धतीने अर्थ लावाल? कदाचित मोरया गोसावीला अक्षयकडून अशा कुट प्रश्नाची अपेक्षा नसावी. त्याच्या नजरेतलं ते वत्सल स्मित काहीसं झाकोळलं गेलंय असं अक्षयला वाटलं. आज तुमच्या संगतीनं एक मरण पाहिलं व जीवनाची प्रतिभा, नव्या जीवनाच्या जगप्रवेशाची नांदी मातेच्या वेणेतून अनुभवली. तुम्ही काय केलं? त्या मरत्या जीवाला वाचवू शकला नाहीत की येणाऱ्या जीवाला आणू शकणार आहात? केवळ वैद्यकीय मदतीचा अभाव हे त्या 2 घरांच्या जीवन मरणाच्या वेदनेचं कारण आहे. ती त्यांची नीतीच म्हणावी लागेल, कदाचित गावाची पण. मोरया गोसावीचा स्वर त्याला बचावात्मक व पोकळ वाटत होता. माझं दर्शनशास्त्र असं सांगतं की जन्म मरण असं काही नसतं, कारण आत्मा अमर असतो. तो वस्त्रांप्रमाणे शरीर बदलतो. ते एक वेळ मान्य करता येईल, कारण एक हिंदू म्हणूनही माझ्यावर तेच संस्कार आहेत, अक्षय म्हणाला. पण तो जन्मास आला आहे. तुमच्या कर्म विपाकाच्या सिद्धांतानुसार त्याला या जगात किमान भौतिक सुख सुविधा मिळाली पाहिजे. ती त्याला मिळत नाही, कारण आम्ही प्रशासक व आमच्यावर अधिकार गाजवणारे राज्यकर्ते नालायक आहेत. इथं नीतीचा काय संबंध? तुमचं नाकर्तेपण व त्यामुळे त्यांचं पुराशी व पर्यायानं मृत्यूशी बांधले गेलेलं जीवन, हीच ती नीती आहे बेटा. हा जबाबदारी झटकण्याचा, रणांगणातून पळ काढण्याचा मार्ग झाला महाराज. मला तो खरंच तर्काला व बुद्धीला पटत नाही, अक्षय आवेगानं म्हणाला. मनाला तुमची शिवस्तुती व मंत्रोच्चाराच्या नादाच्या प्रभावानं एक अज्ञातसा दिलासा मिळतो, पण तो तर्काच्या कसोटीवर टिकत नाही बेटा. हा तुझ्या अध्यात्माच्या एका अज्ञात वाट्यावरील शोधयात्रेचा आरंभबिंदू आहे, मोरया गोसावी म्हणाला. आपल्या प्रश्नांची उत्तरं आपणच शोधायची असतात. त्यासाठीचं शास्त्र म्हणजे अध्यात्म आहे. तू आज त्या वाटेवर आहेस. निवड तुझी आहे. त्यात शिरायचं की माघारी वळायचं? महाराज, तुमचं इथलं निस्संग वागणं, आज दुपारची कृती मला खरंच नाही समजत, आणि समजली तरी नाही पटत. तुम्ही तामुलवाडीकरांना वाटणारी जीवनाची
पाणी व उदकाची भीती घालवू शकत नाही, की पुराच्या अस्मानी संकटातून त्यांना वाचवू शकत नाहीत. फार तर तुम्ही त्यांना मरताना शांती देता, पण जीवन खचितच नाही. ते अभागी जीवही मुळातच दैववादी असल्यामुळे मरताना आत्मबळासाठी तुम्हाला शरण जातात. त्यांचं हे मरण शांत समाधानी नसतं, तर बेमतलबी व भौतिक आविष्कारातून उद्भवलेलं मानवनिर्मित असतं. त्याला आम्ही जसे जबाबदार आहोत, तसेच तुम्हीही त्यांना शांतपणे मरणाची वाट दाखवत अध्यात्माच्या गूढ प्रदेशात शिरायला लावता. मात्र त्यांना बंड करून उठायला, संघर्ष करून आपले प्रश्न, रस्त्याचे, पुनर्वसनाचे व पुराचा धोका टाळण्यासाठी संरक्षक भिंत बांधून घेण्यासाठी सरकारशी झगडण्याचे शिकवत नाही. मोरया गोसावी अक्षयचे अंतस्थ खदखदीतून येणारे उद्रेक शांतपणे झेलत होता, पण नजरेतली स्थितप्रज्ञता आणि निर्विकारपणा काहीसा लोपला होता. गावाचा प्रश्न पुनर्वसनानं सुटेल, ओढ्याचं पाणी वळवून सुटेल, ते विज्ञान करील, राज्यकर्ते करतील. येथे तुमची श्रद्धा, तुमचं दर्शन कुठेतरी फोल आहे असं नाही तुम्हाला वाटत? तो मोरया गोसावी शांत होता, स्थिर होता. समाधी मगाशीच सोडली असली तरी अजून पद्मासनातच होता, पण पाठीचा कणा किंचित ढिलावला होता. क्षणभर अक्षयला जाणवलं, त्याच्या निसंगपणाला कुठेतरी सूक्ष्म तडा गेला आहे. त्यानं पुन्हा शून्यात नजर लावली आहे. शिवशंभो हर हर. बाळ, मी एक निसंग फकीर. जीवन मरणाचं मला कसलंही सोयरसुतक नाही. आपलं सारं जीवन या प्रभूच्या इच्छेवरच अवलंबून असतं आणि मरण म्हणजे देहाचं वस्त्र बदलणं. पण या काळात जगताना माणसाला सुख समाधान मिळालं पाहिजे असं तू म्हणतोस. मग सुख दुःख म्हणजे काय असतं? ते व्यक्तिसापेक्ष असतं, म्हणूनच खोटं तकलादू असतं आणि त्यात जितकं गुरफटून जाऊ तितकं त्या प्रभूपासून दूर जाऊ. तसं जाऊ नये म्हणून तो अशा यातना देत कदाचित जाणीव आपणा मर्त्य मानव प्राण्यास देत असावा, अशी माझी श्रद्धा आहे. त्यामुळे तुला पडणारे प्रश्न मला पडत नाहीत. सर्पदंशाने त्या अश्राप जीवाचा आज मृत्यू झाला, तो औषधानं वाचला असता असं तुझं म्हणणं आहे. तुझ्या परीने ते खरं आहे, पण या तामुलवाडीत पुनर्जन्माच्या कर्मानं तो जन्मास आला व तारुण्यातच कष्ट, गरिबी व आसमानी संकटानं जीर्ण देह त्यागून गेला. हे फार गहन गूढ आहे बेटा. माझा तेवढा अधिकार नाही. पण क्षणभर तो थांबला आणि शिवशंभो हर हर शिवशंभो असा आपलं सारं बळ एकवटून खणखणीत स्वरात शिवस्तुतीचा जागर केला. अक्षयला वाटलं ही त्याची दुबळी धडपड आहे. त्यानं त्यामुळे बुद्ध्याचं अखेरचा घाव घातला. मला तर तुम्ही हे जे बोलतात ते पटलं नाही महाराज. तुम्हाला ते कुठेतरी फोल व पोकळ वाटत नाही? त्यांचा संवाद थांबला होता. मोरया गोसावी समाधीत लीन झाला होता, पण देह अचल नव्हता. सूक्ष्मसे तरंग जाणवत होते. का हा आपला भास आहे? अक्षयला शंका वाटली. तो मनानं थकून तिथंच आडवा झाला. परभणीला परतल्यावर त्याला रेस्ट हाऊसच्या संपन्न सूटमध्ये विसावल्यावर आणि पोटात उबदार अन्न आणि घसा जाळणारी विस्की गेल्यावर बरं वाटलं. फोनवर मुंबईला आईशी आणि एंगेजमेंट झालेल्या प्रियेशी बोलल्यावर मन हलकं फुलकं झालं. त्यानं
तांत्रिक बाजू मांडीत गावची जमीन पाझरामुळे भुसभुशीत झाली आहे व मुळातच अर्धी कच्ची पक्की असलेली घरं कशी कमकुवत आहेत व जोराचा पाऊस व वादळी वारा त्यांचा सहजतेनं कसा विध्वंस करील व अपरिमित जीवनहानी होईल याचं शास्त्रशुद्ध विवेचन करून सुस्पष्ट निष्कर्ष काढून गावाचं एक विशेष बाब म्हणून पुनर्वसन करावं असा अहवाल दिला. पण पुनर्वसनाची जादा किंमत व प्रचलित नियमात बसत नसल्यामुळे त्यात मंत्रिमंडळाची कॅबिनेटची मंजुरी आवश्यक होती व तिथपर्यंत फाईल पोचायला कार्यकारी अभियंता, जिल्हाधिकारी, मुख्य अभियंता, आयुक्त करीत ती पाटबंधारे महसूल व पुनर्वसन सचिव व मंत्री यांच्यामार्फत ती मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयापर्यंत पोचणं म्हणजे काही वर्षांची तरी निश्चितच बेगमी होती. त्यावर तात्पुरता उपाय म्हणून कलेक्टरांनी गावठाण वाढ योजनेअंतर्गत नदीच्या पलीकडे सुरक्षित जागी गायरान जमीन पुनर्वसनासाठी देऊ केली. गावकऱ्यांना तेथे फक्त प्लॉट्स मिळणार होते, तेही किंमत देऊन. पण घर उभारण्यासाठी काही अनुदान कर्ज मिळणार नव्हतं. पुन्हा रस्ते, वीज, पाणी आदी नागरी सुविधा जिल्हा परिषदेने पुरवाव्यात असं त्यांनी सूचित केलं होतं. जिल्हा परिषदेनं नेहमीप्रमाणे निधी नाही असं कारण सांगत काखा वर केल्या होत्या. त्यामुळे तामुलवाडीकरांनी ते प्लॉट्स घेण्याचे नाकारले. अवघ्या 6 महिन्यांतच अक्षयने ही नोकरी सोडून परत मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला होता. ठीक आहे, आज नाही काही वर्षानं का होईना पुनर्वसनाचा प्रस्ताव मंजूर होईल अशी आपण आशा करायची. तोवर मात्र आम्ही जगू राहू का माहीत नाही. सरपंचांची हताश प्रतिक्रिया. मास्तरांना तो नोकरी सोडून परत मुंबईला जात आहे हे समजलं होतं तेव्हा ते कडाडले. तुम्ही पण साहेब पळपुटे निघालात. खेडेगावचं, ग्रामीण भागाचं उघडं नागडं वास्तव तुम्ही स्वीकारू शकत नाहीत. तुम्ही मुरदाड नाही, संवेदनशील आहात म्हणून त्रास करून घेता, बेचैन होता. पण तुमच्या संवेदना आम्हाला दिलासा देऊ शकत नाहीत म्हणून वांजोट्या आहेत त्या वांजोट्या. अक्षय मान खाली घालून ऐकत होता. मास्तरांचं वागताडण त्याला वर्मी घायाळ करीत होतं, पण प्रतिवाद करायचं बळ नव्हतं आणि मुख्य म्हणजे तोंड नव्हतं. त्यांचा एक शब्द कटू असला तरी खरा होता. मला मोरया गोसावींचं दर्शन घ्यायचं आहे, चला आपण देवळात जाऊया, अक्षय म्हणाला. तसे सारे गावकरी एकदम शांत झाले व त्यांनी मान खाली घातली. अक्षय चरकला, म्हणाला, असे तुम्ही गप्प का? काय झालं? मास्तर दीर्घसुस्कारा टाकीत म्हणाले, तुम्ही गेल्यावर दुसऱ्याच दिवशी त्यांनी सदेह आम्हा सर्वांच्या साक्षीनं या पूर्णा मायेत जलसमाधी घेतली. वरच्या काठाला 5 मैलावर मोठा पूल आहे, त्यावरून त्यांनी उडी टाकली. खरे साधू संन्यासी होते ते, त्यांचा देहही हाती आला नाही. अक्षयला गलबलून आलं होतं. त्याला मोठ्यानं ओरडून म्हणावंसं वाटत होतं, नाही, हा देहत्याग नाही. मी त्यांना मारलं, मी मारलं. त्यांची श्रद्धा, त्यांचा निस्संगपणा, मी त्या रात्री त्यांना अस्वस्थ करणारे प्रश्न विचारित खरवडून काढला. त्यांचं शांत निस्संग मन प्रथमच संदेही शासंक बनलं असावं. त्यांना श्रद्धाहीन जगणं एक पळही मंजूर नसावं, कारण गावासाठी ते जगण्याचं श्रद्धास्थान होतं. म्हणून असेल कदाचित त्यांनी देह त्यागला. शिवमंदिरात आल्यावर तो सर्वांना म्हणाला, बंधूंनो, आपण जावं, इथं थोडा वेळ मी बसेन.
मन शांत झाल्यावर मी परत परभणीस जाईन. मला सोबतीची गरज नाही, प्लीज. मोरया गोसावी विना ते देऊळ भकास, प्राणहीन, काजळी धरल्याप्रमाणे भासत होतं. हे भगवान, मी कदाचित प्रथमच व अखेरची प्रार्थना करतोय. तुझ्या पुढे हात जोडते. मला क्षमा कर, पण मला मोरया गोसावीला विज्ञाननिष्ठ व तर्कशुद्ध प्रश्न माझ्या मते असलेले विचारून त्याच्या श्रद्धांचं व जीवननिष्ठेचं भंजन करायचा काय अधिकार होता? मी तामुलवाडीचं संकट पुनर्वसन करून सुटणं शक्य असलं तरी सोडवू शकत नाही, कारण मी फार मामूली अधिकारी आहे. पण अशाही कुंठित अवस्थेत निसर्गाच्या अस्मानी लहरीवर जगताना गावकऱ्यांच्या श्रद्धेचं बळ होतं मोरया गोसावी. त्यांचं दुःख शांत करणारं व जीवन मरणाला अध्यात्माचा स्पर्श देत खोटं तकलादू असलं तरी अर्थपूर्ण करणारं ते मी खच्ची केलं. मला माफ कर, माफ कर. तो गाभाऱ्यातून बाहेर आला तसे त्याला मास्तर सामोरे झाले. त्यांच्या हातात 6 महिन्यांचं एक बालक निरागसपणे हसत मस्ती करीत होतं. साहेब, तिकडं मोरया गोसावीनं जलसमाधी घेतली व इकडं याचा जन्म झाला. माझी लेक सुखरूप बाळंत झाली. त्याचं नाव मी मोरया ठेवलं आहे. साऱ्या गावाला, आणि खोटं कशाला सांगू, विज्ञानाचा शिक्षक असूनही या गावात जन्म गेल्यामुळे मलाही वाटलं नव्हे. आता मी आमची अभंग श्रद्धा बंदी आहे की मोरया गोसावीनं याच्या रूपानं पुनर्जन्म घेतला आहे. अवाक होऊन अक्षय ऐकत होता. गावात कुणी मरणाच्या वाटेवर असला की मला सांगावा येतो. मी या चिमुकल्या मोरयाला तेथे नेतो. त्याचे हात त्या मरणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यावरून फिरवतो आणि नवल म्हणजे तो माणूस शांतपणे मृत्यूला सामोरा जातो. माणूस कसाही जगू शकतो साहेब, पण मरताना बळ हवं. ते तेव्हा मोरया गोसावी द्यायचा व आता बाळाच्या रूपात पुनर्जन्म घेऊन पुन्हा तोच देतोय. आम्हा तामुलवाडीकरांना त्याचीच तर गरज आहे. परभणी व तिथून मुंबईला जाताना अक्षय स्वतःला एकच बजावत होता. हे सारं तुला एक निरर्थक बेमतलबी स्वप्न म्हणून विसरून जायचं आहे. त्याचा जीवाला त्रास करून घ्यायचा नाही आणि त्याबाबत प्रश्न विचारून स्वतःला घायाळ करून घ्यायचं नाही. अंडरस्टँड? लक्ष्मीकांत देशमुख यांचा अग्निपथ या स्फुटकथा संग्रहातून भवशून्य नादे ही कथा समाप्त. भवशून्य नादे, लक्ष्मीकांत देशमुख, अग्निपथ.